एका छोट्याशा गावाच्या शेवटी एक जुनं कौलारू घर होतं. घराच्या पुढे मातीचं छोटं अंगण होतं. अंगणात एका कोपऱ्यात तुळशीचं रोप होतं. दुसऱ्या कोपऱ्यात एक जुनं आंब्याचं झाड होतं. घर गरीब होतं, पण त्या घरात राहणाऱ्या माणसांची मनं मात्र खूप श्रीमंत होती. त्या घरात शरद, त्याची पत्नी मंगला, त्यांचा मुलगा अमोल आणि मुलगी सई असे चौघे राहत होते. अमोल सईपेक्षा 3 वर्षांनी मोठा होता. दोघांचं बालपण गरिबीत गेलं, पण त्या गरिबीची जाणीव त्यांना फारशी होत नव्हती, कारण त्यांच्याकडे एकमेकांची साथ होती. अमोल लहानपणापासून सईची काळजी घ्यायचा. सकाळी आई उठवायच्या आधी अमोल उठायचा, अंगण झाडायचा, मग सईला उठवण्यासाठी तिच्या जवळ जायचा. सई उठ ग, शाळेला उशीर होईल. सई चादरीत डोकं लपवून म्हणायची, दादा आज शाळेला सुट्टी आहे. अमोल हसायचा आणि म्हणायचा, खोटं बोलतेस, कालच तुझ्या बाईंनी सांगितलं होतं. सई पुन्हा चादर डोक्यावर ओढून घ्यायची. अमोल तिच्या पायाला गुदगुल्या करायचा आणि म्हणायचा, उठतेस की नाही. सई हसत हसत उठायची आणि म्हणायची, तू ना खूप त्रास देतोस. अमोल म्हणायचा, मी त्रास देतोय म्हणून तू वेळेवर शाळेत जातेस. त्यांच्या घरची परिस्थिती साधी होती. वडील गावाजवळच्या एका छोट्या कारखान्यात काम करायचे. महिन्याचा पगार फार मोठा नव्हता. आई घरकाम करायची, अधूनमधून गावातील लोकांच्या घरी पोळ्या करून काही पैसे कमवायची. घरात प्रत्येक रुपयाचा हिशोब असायचा. तरी आई वडिलांनी मुलांच्या शिक्षणात आधी कमतरता कधीच केली नाही. अमोलला लहानपणापासून अभ्यासाची आवड होती. सई ही हुशार होती, पण तिला अभ्यासापेक्षा दादाच्या मागे मागे फिरायला जास्त आवडायचं. अमोल शाळेतून घरी आला की सई धावत त्याच्याकडे जायची. दादा आज काय आणलंस. अमोल खिशातून काहीतरी काढल्यासारखं करायचा. काय हवंय. सई उत्साहानं म्हणायची, चॉकलेट. अमोल खिशातून 2 रुपयाचं चॉकलेट काढायचा आणि म्हणायचा, हे घे. सई चॉकलेट हातात घेऊन लगेच अर्ध तोडायची. हे तुझं. अमोल म्हणायचा, मला नको. सई म्हणायची, तू मला रोज देतोस ना, मग आज मी देणार. अमोल तिच्याकडे पाहून हसायचा, तिच्या हातातून अर्ध चॉकलेट घ्यायचा. त्या छोट्याशा चॉकलेटमध्ये दोघांचं संपूर्ण बालपण दडलं होतं. एकदा सईच्या शाळेत पालक सभा होती. आईला घरात काम असल्यामुळे ती जाऊ शकली नाही. वडिलांनीही कामावरनं सुट्टी मिळाली नाही. सईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, माझ्या मैत्रिणींचे आई बाबा येणार आहेत, माझ्यासाठी कोणीच येणार नाही. अमोलने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, मी येतो. सई म्हणाली, पण तू माझा भाऊ आहेस. अमोल हसला. म्हणून काय झालं. तुझा भाऊ तुझ्यासाठी आईबाबांपेक्षा कमी आहे का. दुसऱ्या दिवशी अमोल तिच्या शाळेत गेला. शिक्षकांनी विचारलं, तू कोण. अमोल म्हणाला, मी सईचा भाऊ. शिक्षक हसले आणि म्हणाले, तुझी बहीण खूप हुशार आहे. अमोलच्या चेहऱ्यावरती अभिमान उमटला. घरी येताना सईनं दादाचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, दादा तू माझ्यासाठी नेहमी असशील ना. अमोल म्हणाला, तू जिथे जाशील तिथे. सई म्हणाली, मी खूप दूर गेले तर. अमोल थोडा वेळ शांत राहिला आणि म्हणाला, मग मी तिथे येईन. सई हसली. पक्का. पक्का. त्यांचं बालपण असंच प्रेमात गेलं. एकदा गावात जत्रा भरली. सईला जत्रेतली एक लाल रंगाची बाहुली खूप आवडली. ती बराच वेळ त्या बाहुलीकडे पाहत उभी होती. अमोलने विचारलं, हवी आहे. सई म्हणाली, हो, पण नको. का. बाबांकडे पैसे नाहीत. अमोलने खिशात हात घातला. त्याच्याकडे स्वतःसाठी ठेवलेले काही पैसे होते. त्याला जत्रेत भेळ खायची होती, पण त्याने ते पैसे दुकानदाराला दिले. बाहुली घेऊन तो सई समोर आला. ही घे. सईचे डोळे मोठे झाले. खरंच माझ्यासाठी. नाही, माझ्यासाठी. मुलगा असून बाहुलीशी खेळणार. अमोल हसला. हो, आता दे ना मला. सईनं बाहुली छातीशी धरली आणि म्हणाली, नाही देणार. दोघे हसू लागले. घरी जाताना सई म्हणाली, दादा मी मोठे झाले ना की तुला खूप मोठी भेट देणार. अमोल म्हणाला, मला भेट नको. तरी देणार. काय देशील. सईनं विचार करून म्हटलं, तुला जेव्हा माझी गरज असेल तेव्हा मी तुझ्यासोबत असेन. अमोल काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याने तिच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि म्हणाला, हे वचन विसरू नकोस. सईनं गंभीरपणे मान हलवली. कधीच नाही. काही वर्षांनी अमोल मोठा झाला. त्यानं 12वी मध्ये चांगले गुण मिळवले. शिक्षकांनी त्याला शहरात जाऊन पुढचं शिक्षण घेण्याचा सल्ला दिला, पण शहरात शिक्षणासाठी पैसे लागणार होते. त्या रात्री अमोलने आईवडिलांचं बोलणं ऐकलं. बाबा म्हणत होते, मंगला, मुलाला शहरात पाठवायचा लागणारा खर्च आपण कसा करणार. आई शांत होती. काही क्षणांनी ती म्हणाली, आपण थोडं कर्ज घेऊ. बाबा म्हणाले, आधीच घर खर्च कसा बसा चालतोय. अमोलने ते ऐकलं. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणाला, बाबा मला शहरात जायचं नाही, मी इथेच नोकरी करतो. सईनं लगेच विरोध केला. नाही दादा. अमोल म्हणाला, तू मध्ये बोलू नकोस. सई म्हणाली, तू शहरात जाशील, पैसे कुठून आणणार. सई धावत आपल्या खोलीत गेली आणि एक छोटीशी पेटी घेऊन आली. तिने ती उघडली. आत काही नाणी आणि थोड्या नोटा होत्या. हे घे. अमोल हसला. हे काय. माझी बचत. कशासाठी माहीत नाही, पण आता तुझ्यासाठी. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, अगं वेडे, हे पैसे तुझ्यासाठी आहेत. सई म्हणाली, माझं काय. मला मोठं होऊन नोकरी करायची आहे. मी पुन्हा पैसे कमवेन, पण तू आता थांबलास तर कदाचित पुन्हा संधी मिळणार नाही.
अमोलने तिला जवळ घेतलं. तू माझी बहीण आहेस की आई? सई म्हणाली, दोन्ही. शेवटी अमोल शहरात गेला. त्यानं मेहनत केली. अनेकदा त्याला उपाशी राहावं लागलं. अनेकदा त्याने मित्रांसोबत बाहेर जाणं टाळलं. पण त्यानं शिक्षण पूर्ण केलं. काही वर्षांनी त्याला एका मोठ्या कंपनीत नोकरी लागली. पहिला पगार मिळाल्यावर त्याने आईवडिलांसाठी कपडे घेतले. सईसाठी सुंदर घड्याळ घेतलं. घरी आल्यावर त्यानं सईला घड्याळ दिलं. सई म्हणाली, हे कशासाठी? अमोल म्हणाला, तू मला वेळ दिलास ना म्हणून. सई म्हणाली, दादा अजून माझी भेट बाकी आहे. अमोल म्हणाला, मला आठवतंय. काय? तू म्हणाली होतीस माझी गरज असेल तेव्हा माझ्यासोबत राहशील. सई हसून म्हणाली, ते तर आयुष्यभर रे. अमोलने तिच्याकडे पाहिलं आणि मनात म्हटलं, देवा ही बहीण माझ्या आयुष्यात कायम ठेव. काळ पुढे गेला. अमोलचं लग्न नेहाशी झालं. नेहा स्वभावाने शांत आणि समजूतदार होती. सईचं लग्न रोहनशी झालं. दोघांचे संसार सुरू झाले. दोघे वेगवेगळ्या शहरात राहत होते. अंतर वाढत होतं पण नातं वाढतच होतं. अमोलला मुलगा झाला. सई त्याच्यावर जीवापाड प्रेम करायची. ती भाच्याला म्हणायची, तुझ्या बाबांनी मला लहानपणी खूप त्रास दिला. अमोल म्हणायचा, अगं मी कधी त्रास दिला? सई म्हणायची, माझं चॉकलेट खाल्लंस. अमोल हसायचा, तू स्वतः दिलं होतंस. सई म्हणायची, तरीही. त्यांच्या जुन्या आठवणी प्रत्येक भेटीत पुन्हा जिवंत व्हायच्या. काही वर्षांनी अमोलने शहरात स्वतःचं घर घेतलं. घरासाठी मोठं कर्ज घेतलं. मुलाच्या शिक्षणाचा खर्च वाढत होता. आई वडिलांच्या उपचाराचा खर्चही होता. सुरुवातीला अमोलची नोकरी चांगली असल्यामुळे त्याला फारसा त्रास झाला नाही. पण नंतर परिस्थिती बदलली. कंपनीत आर्थिक अडचणी सुरू झाल्या. एके दिवशी अमोलला कार्यालयात बोलावण्यात आलं. व्यवस्थापकाने त्याच्यासमोर कागद ठेवला. अमोल, परिस्थिती आमच्या हाताबाहेर आहे. अमोलने कागदाकडे पाहिलं. म्हणजे कंपनी काही कर्मचाऱ्यांना कमी करत आहे. अमोलला पुढचं ऐकू आलं नाही. त्याने फक्त कागद हातात घेतला आणि कार्यालयाबाहेर आला. अनेक वर्ष ज्या कंपनीला त्यानं आपलं आयुष्य दिलं होतं तिथून तो आज रिकाम्या हातानं बाहेर पडत होता. रस्त्यावर चालताना त्यानं स्वतःला समजावलं, काही नाही, दुसरी नोकरी मिळेल. घरी पोचल्यावरती नेहाने दरवाजा उघडला. अमोलच्या चेहऱ्याकडे पाहून तिला काहीतरी समजलं. काय झालं? अमोल काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, माझी नोकरी गेली. नेहा काहीच बोलली नाही. तिने फक्त त्याचा हात धरला. काळजी करू नकोस, आपण दोघं आहोत. अमोलने मान हलवली. हो. पुढचे काही दिवस नोकरीच्या शोधात गेले. त्यानं अनेक ठिकाणी अर्ज केले. काही मुलाखती दिल्या. पण कुठेच काम मिळालं नाही. घराचा हप्ता जवळ आला. मुलाची फी बाकी होती. वीज बिल, औषधं, किराणा सगळं समोर उभं होतं. अमोल रात्री उशिरापर्यंत जागा राहायचा. एकदा नेहानं विचारलं, सईला सांगूया? अमोलने ताबडतोब नकार दिला. नाही, ती मदत करेल म्हणूनच नाही सांगायचंय. का? अमोल म्हणाला, लहानपणापासून तिनं माझ्यासाठी खूप काही केलंय. आता तिच्या संसारावर माझं ओझं टाकायचं नाही. नेहा म्हणाली, पण ती तुझी बहीण आहे. अमोल म्हणाला, म्हणूनच तिच्यासमोर मी मजबूत राहू इच्छितो. काही दिवसांनी त्याने गाडी विकली. त्यातून आलेल्या पैशांनी 2 हप्ते भरले. मग बचत संपली. अमोल स्वतःसाठी खर्च करेनासा झाला. तो मुलांना म्हणायचा, बाबा जेवला आहे. पण त्यानं अनेकदा जेवण टाळलेलं असायचं. नेहाला सगळं दिसत होतं. एका रात्री ती म्हणाली, अमोल हे कसं किती दिवस चालणार? अमोल शांतपणे म्हणाला, माहीत नाही. सईला सांग. नाही, तुझा स्वाभिमान तुला तिला दूर ठेवायला सांगतोय. पण तुझं दुःख? अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. मला तिच्या डोळ्यात माझ्यासाठी चिंता बघायची नाही. त्याचवेळी दुसऱ्या शहरात सईला भावाची आठवण आली. तिनं फोन केला. दादा काय करतोयस? अमोलने खोटं हसत सांगितलं, कामावर आहे. सई शांत म्हणाली, दादा तू खोटं बोलतोयस? अमोल म्हणाला, अगं नाही. सई म्हणाली, तुझा आवाज मी ओळखते. अमोल गप्प राहिला. ती म्हणाली, मला काही सांगायचं नसेल तर नको सांगूस, पण एवढं लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. अमोलने डोळे पुसले. मला माहीत आहे. फोन ठेवल्यानंतर सई बराच वेळ रडत बसली. तिला खात्री झाली होती की काहीतरी मोठं घडलंय. तिनं नेहाला फोन केला. वहिनी, दादा ठीक आहे ना? नेहा काही क्षण शांत राहिली. सई म्हणाली, मला खोटं सांगू नकोस. शेवटी नेहानं सांगितलं, त्याची नोकरी गेली आहे. सईच्या हातातून फोन जवळजवळ निसटला. ती काही क्षण गप्प राहिली. मग म्हणाली, दादाला माहीत आहे का की मला कळलं? नाही. त्याला सांगू नका. का? सई म्हणाली, तो मदत घेणार नाही. मी त्याला पैसे दिले तर तो नाकारेल. मला दुसरा मार्ग शोधावा लागेल. त्या रात्री सईनं आपल्या घरातील खर्चाचा हिशोब केला. तिनं स्वतःच्या काही योजना पुढे ढकलल्या. काही महिन्यांसाठी नवीन वस्तू घेणं थांबवलं. तिच्या हातात तिच्या लग्नात आईवडिलांनी दिलेली काही सोन्याचे दागिने होते. तिनं ते कपाटातून काढले. प्रत्येक दागिने हातात घेताना तिच्या डोळ्यासमोर आईचा चेहरा आला. पण शेवटी तिनं ते दागिने परत ठेवले. नाही, ती स्वतःशी म्हणाली, दादाला उभं करण्यासाठी आधी माझ्याकडे जे आहे त्यातून प्रयत्न करेन.
दुसऱ्या दिवशी तिनं दादाच्या जुन्या सहकाऱ्याला फोन केला. माझ्या भावासाठी काही काम आहे का? तिनं त्याला अनुभव सांगितला. एका व्यक्तीनं सांगितलं, एका कंपनीमध्ये प्रोजेक्टरवर अनुभवी माणूस हवा आहे. सईनं लगेच त्याचा संपर्क मिळवला, पण तिने कुठेही स्वतःचं नाव पुढे केलं नाही. अमोलला फोन आला, सर, आम्हाला तुमचा प्रोफाईल मिळाला आहे, मुलाखतीसाठी या. अमोल आश्चर्यचकित झाला. त्यानं मुलाखत दिली, त्याला प्रोजेक्ट मिळाला, पहिलं पेमेंट आलं. अमोलने देवाचे आभार मानले. कदाचित माझं नशीब बदलतंय. त्याला माहीत नव्हतं की त्याच्या नशिबाला दिशा देण्यासाठी सई मागून उभी होती. काही दिवसांनी घराचा हप्ता भरायची वेळ आली. अमोलकडे पुरेसे पैसे नव्हते. दुसऱ्या दिवशी बँकेत त्याच्या खात्यात रक्कम जमा झाली. त्याने नेहाला विचारलं, हे पैसे कुठून आले? नेहा म्हणाली, कदाचित कुणीतरी मदत केली असेल. अमोल म्हणाला, कोण? नेहा शांत राहिली, कारण तिला सईने वचन घेतलं होतं. दादाला सांगू नका. सईने स्वतःच्या बचतीतून पैसे पाठवले होते. काही दिवसांनी अमोलच्या मुलाची कॉलेजची फी बाकी होती. त्याला ती भरता येत नव्हती. त्यानं मुलाला फक्त एवढंच सांगितलं, बाबा 2 दिवसात भरतो. मुलानं काही विचारलं नाही. त्या रात्री सईला माहिती मिळाली. तिने पुन्हा फी भरली. अमोलला कॉलेजमधून फोन आला, तुमची फी भरली आहे. अमोल चकित झाला. कोणी? ऑनलाईन पेमेंट झालंय. त्याच्या मनात शंकेची पहिली ठिणगी पडली. त्यानं नेहाकडे पाहिलं. हे कोण करतंय? नेहा शांत राहिली. अमोलनं विचारलं, सई. नेहाने उत्तर दिलं नाही. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. तिला कळलं? नेहा म्हणाली, तिला सगळं कळलंय. अमोलने डोकं हातात धरलं. मी तिला सांगितलं नव्हतं. नेहा म्हणाली, तू सांगितलं नाहीस म्हणून तिने तुला विचारलं नाही. तिने फक्त तुझ्या अडचणी कमी केल्या. अमोलला स्वतःची लाज वाटली. त्यानं सईला फोन केला. तिनं फोन उचलला. दादा, अमोलचा आवाज भरून आला. तू माझ्यासाठी पैसे पाठवतेस? काही क्षण शांतता. पण सई म्हणाली, दादा, तू ठीक आहेस ना? मला प्रश्न विचारू नकोस, खरं सांग. सईनं दीर्घ श्वास घेतला. हो. अमोल रडू लागला. तू मला का नाही सांगितलंस? सई म्हणाली, तू मला का नाही सांगितलंस? अमोल म्हणाला, मला तुझी चिंता नको होती. सईचा आवाज थरथरला. आणि मला तुझी चिंता करण्याचा अधिकार नाही. अमोल शांत झाला. ती म्हणाली, दादा, मला आठवतंय, तू मला शाळेच्या फीचे पैसे दिले होतेस. तुला स्वतःकडे पैसे नव्हते, पण तू मला कधी नाही म्हटलं नाहीस. तू मला जत्रेत बाहुली आणली होतीस. तुझ्या खिशात फक्त खाऊचे पैसे होते. तू स्वतःची इच्छा सोडलीस. आज मी काही केलं तर तुला वाईट वाटतंय? अमोल म्हणाला, कारण तू माझी बहीण आहेस. सई म्हणाली, म्हणूनच तर. तिच्या आवाजात अश्रू होते. तू माझ्यासाठी आयुष्यभर दादा राहिलास. मला कधीच परकी होऊ दिलं नाहीस. मग तू मोठा झाल्यावर मला परक का केलंस? अमोलने काहीच उत्तर दिलं नाही. सई म्हणाली, दादा, मी तुला पैसे देत नाहीये. मी माझ्या घरातल्या एका माणसाला त्याचा हक्काचा आधार देत आहे. अमोल रडत म्हणाला, पण तू स्वतःची बचत खर्च करतेस. करू दे. तुझी स्वप्न. दादा, माझं एकच स्वप्न आहे. काय? तू पुन्हा हसावं. अमोलला हे ऐकून अश्रू आवरले नाहीत. तो म्हणाला, सई, तू मला मारून टाकशील एका दिवशी. ती रडत हसली. का? इतकं प्रेम कुणी करतं का? सई म्हणाली, भाऊ बहीण करत नाहीत का? त्या रात्री अमोल पहिल्यांदा मनापासून रडला. त्यानं स्वतःला अनेक वर्ष मजबूत म्हणून दाखवलं होतं. पण बहिणीच्या वाक्यानं त्याचा सगळा बाण फुटला होता. काही दिवसांनी त्याला बँकेची स्टेटमेंट मिळाली. त्याने सर्व व्यवहार तपासले. त्याला सईनं केलेल्या अनेक मदतीचा पुरावा मिळाला. घराचा हप्ता, मुलाची फी, औषधाचे पैसे, किराणा, काही कर्जाची परतफेड, सगळं त्याने हिशोब केला. रक्कम मोठी होती. एवढं? त्यानं नेहाला विचारलं. नेहा म्हणाली, तिनं एवढं कुठून आणलं? नेहा शांत राहिलं. तिनं स्वतःच्या काही योजना थांबवल्या, काही वस्तू घेतल्या नाहीत, स्वतःच्या घरचा खर्च कमी केला. अमोल म्हणाला, माझ्यासाठी? नेहा म्हणाली, हो. अमोलने डोकं खाली केलं. मी किती मोठा मूर्ख आहे. नेहा म्हणाली, तू मूर्ख नाहीस. तू फक्त भावाचा स्वाभिमान जपायला गेलास. पण तुझ्या बहिणीने तुझं मन जपलं. दुसऱ्या दिवशी अमोलने ठरवलं की तो सईला भेटायला जाणार. तो तिच्या घरी पोचला. सईने दरवाजा उघडला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. अमोलच्या डोळ्यात अश्रू होते. सईनं विचारलं, दादा, काय झालं? अमोल काहीही न बोलता तिला मिठी मारली. सईच्या डोळ्यातही अश्रू आले. बराच वेळ दोघे जण उभे राहिले. मग अमोल म्हणाला, मला माफ कर. सई म्हणाली, कशासाठी? तुझी गरज असताना तुला माझ्यापासून दूर ठेवलं. सई म्हणाली, दादा, मी दूर कुठे होते? अमोल म्हणाला, तू माझ्यासाठी इतकं केलंस. सईने त्याचा हात धरला. आणि तू माझ्यासाठी आयुष्यभर केलंस. अमोल म्हणाला, पण मी तुला कधीच नाही. सई म्हणाली, मग माझी मदतही मोजू नकोस. अमोल रडत म्हणाला, तू मला कर्जात टाकला आहेस. सई म्हणाली, भाऊच्या प्रेमाचं कर्ज असतं का? अमोल म्हणाला, मला ते फेडायचंय. सई म्हणाली, एकच मार्ग आहे. काय? पुढे कधीही संकट आलं तर मला आधी सांग. अमोलने तिच्या डोक्यावर हात ठेवला. वचन. सई म्हणाली, आणि माझ्यावर संकट आलं तर? अमोल म्हणाला, तुझ्या दारात उभा राहीन. सई हसली. मला हेच हवं होतं. काही वेळानं अमोलने आपल्या खिशातून एक छोटं पाकिट काढलं. त्यात एक जुना कागद होता. सईने विचारले, हे काय? अमोल म्हणाला, ओळख. सईने कागद उघडला. त्यावरती लहान मुलाच्या अक्षरात लिहिलं होतं, माझी बहीण सगळ्यात चांगली आहे.
सईच्या डोळ्यात अश्रू आले. हे कुठून मिळालं? अमोल म्हणाला, तू शाळेत असताना लिहिलं होतंस ना. सई म्हणाली, तू अजून जपून ठेवलंस? हो. मग अमोलने दुसरी वस्तू बाहेर काढली. तीच लाल बाहुली सईने बाजूला हातात घेतली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू लागले वाहू. ही सुद्धा? अमोल म्हणाला, ही माझ्या आयुष्यातली सर्वात महाग वस्तू आहे. सई म्हणाली, ती तर स्वस्त होती. अमोल म्हणाला, बाहुली स्वस्त होती, पण त्या दिवशी तुझ्या चेहऱ्यावर आलेलं हसू माझ्यासाठी अमूल्य होतं. सईनं बाहुली छातीशी धरली. दादा, तुला आठवतंय का मी तुला काय वचन दिलं होतं? हो, गरज पडली तर तुझ्यासोबत राहील. अमोल म्हणाला, तू वचन पाळलंस. सई म्हणाली, तूही. मी कधी? लहानपणापासून. अमोलने तिच्याकडे पाहिलं. सई पुढे म्हणाली, म्हणूनच आज मला वाटतं की देवाने आपल्याला भाऊ बहीण करून चूक केली नाही. अमोल हसला आणि म्हणाला, चूक? देवाने मला आयुष्यातली सर्वात मोठी संपत्ती दिली आहे. त्या दिवसानंतर अमोलची परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. त्याला कायमची नोकरी मिळाली. त्याने पुन्हा आर्थिक स्थैर्य मिळवलं. काही वर्षांनी त्याने सईला तिच्या नावाने एक बचत खातं उघडून दिलं. सई म्हणाली, मला हे नको. अमोल म्हणाला, हे तुझ्यासाठी नाही, तुझ्या मुलांसाठी. सई म्हणाली, तू अजूनही माझ्यावर प्रेमाचा हिशोब ठेवतोस? अमोल म्हणाला, हिशोब नाही, परंपरा. दोघं हसले. काळ पुढे गेला. आई वडील वृद्ध झाले. दोघांनी मिळून त्यांची काळजी घेतली. आई एकदा आजारी असताना अमोल हॉस्पिटलमध्ये धावत आला. सई तिथे होती. आईने दोघांचे हात हातात घेतले. ती हळू आवाजात म्हणाली, तुम्ही दोघं एकमेकांना कधी सोडू नका. अमोल म्हणाला, आई, आम्ही कधीच सोडणार नाही. सईनेही मान हलवली. आईच्या डोळ्यात समाधान होतं. काही दिवसांनी आई गेली. त्या दिवशी अमोल पूर्णपणे तुटला. तो आईच्या फोटोसमोर बसून रडत होता. सई त्याच्या शेजारी बसली होती. अमोल म्हणाला, आई गेली. सईनं त्याचा हात धरला. हो. अमोल म्हणाला, आता कोणाला सांगू मी? सई म्हणाली, मला सांग. अमोलने तिच्याकडे पाहिलं. तू आहेस. सई म्हणाली, आयुष्यभर. त्या 2 शब्दांनी अमोलला पुन्हा आधार मिळाला. आई गेल्यानंतर दोघांचं नातं आणखी घट्ट झालं. काही वर्षांनी बाबाही गेले. आता त्या जुन्या घरात त्यांच्या बालपणीच्या आठवणी उरल्या होत्या. एक दिवस दोघे त्या घरात गेले. अंगणात आंब्याचं झाड अजूनही उभं होतं. तुळशीच्या कुंडीजवळ उभं राहून सई म्हणाली, दादा, आपलं बालपण इथे होतं. अमोल म्हणाला, हो. किती कमी होतं आपल्याकडे. अमोल म्हणाला, पण आपण कधी गरीब होतो असं वाटलं नाही. सई म्हणाली, कारण आपल्याकडे एकमेक होतो. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, आज माझ्याकडे घर आहे, गाडी आहे, पैसे आहेत, पण त्या काळातलं सुख परत मिळणार नाही. सई हसली. सुख वस्तूंमध्ये नसतं रे दादा. मग कुठे असतं? आपल्या माणसांमध्ये. दोघे अंगणात बसले. अमोलने जुन्या घराच्या भिंतीकडे पाहिलं. त्याला सईचं लहानपण आठवलं. तिच्या वेण्या, तिचा रुसवा, जत्रेतील बाहुली, तिची छोटी बचत, शाळेची फी, सगळं डोळ्यासमोर आलं. त्यानं हळू आवाजात म्हटलं, सई, जर मला पुन्हा आयुष्य मिळालं तर मला पुन्हा तुझाच भाऊ व्हायचा आहे. सईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, आणि मला पुन्हा तुझीच बहीण. अमोलने तिचा हात हातात घेतला. या जन्मात तू माझ्यासाठी खूप केलंस. सई म्हणाली, दादा, आपण एकमेकांसाठी केलं. अमोल म्हणाला, नाही, तू माझ्यापेक्षा जास्त केलंस. सईनं हसून त्याला थांबवलं. असं म्हणशील तर मी रागवेन. हं? का? कारण भावंडांच्या नात्यात कोण जास्त आणि कोण कमी असं नसतं. अमोल शांत झाला. त्याला तिचं म्हणणं खरं वाटलं. काही महिन्यांनी अमोलने आपल्या मुलाला एक दिवस बसवलं. त्याने लाल बाहुली त्याच्या समोर ठेवली. मुलानं विचारलं, बाबा, ही एवढी जुनी बाहुली का जपली आहे? अमोल म्हणाला, कारण ही माझ्या बहिणीच्या बालपणीची आठवण आहे. मुलगी म्हणाली, आत्या, तुम्हाला इतके प्रेम करते का? अमोल हसला. मुलगा म्हणाला, तुम्हाला कल्पना नाही. मुलगा म्हणाला, किती? अमोल काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा तिनं तिच्याकडचं सगळं माझ्यासाठी दिलं, आणि जेव्हा माझ्याकडे पुन्हा सगळं आलं तेव्हा तिनं त्याची किंमतही मागितली नाही. मुलं शांत झाली. अमोल म्हणाला, लक्षात ठेवा, आयुष्यात पैसे कमवा, मोठे व्हा, पण तुमच्या माणसांना कधीही पैशापेक्षा कमी समजू नका. कारण संकटात पैसा कदाचित मदत करेल, पण माणूस तुम्हाला पुन्हा उभं करतो. त्या रात्री अमोलने सईला फोन केला. काय करतेस? सई म्हणाली, काही नाही. का? अमोल म्हणाला, फक्त तुझ्याशी बोलावंसं वाटलं. सई म्हणाली, काय झालं दादा? अमोल म्हणाला, काही नाही ग, फक्त एक गोष्ट सांगायची होती. काय? धन्यवाद. सई लगेच म्हणाली, मला पुन्हा राग आणू नकोस. अमोल म्हणाला, ठीक आहे, मग धन्यवाद नाही म्हणत. मग? माझी बहीण असल्याबद्दल तुझ्यावर प्रेम करतो. फोनच्या दुसऱ्या बाजूला सई शांत झाली. काही क्षणांनी ती म्हणाली, दादा, मीही. दोघांनी फोन ठेवला. त्या रात्री दोघांच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं, त्यात कृतज्ञता होती. आयुष्याने त्यांना खूप काही दिलं, खूप काही हिरावूनही घेतलं, पण एक गोष्ट मात्र कधीच हिरावून घेऊ शकले नाही, एकमेकांवरील त्यांचं प्रेम. भाऊ बहिणीचं नातं खरंच विचित्र असतं. लहानपणी भाऊ बहिणीचा हात धरून तिला रस्ता पार करून देतो. मोठेपणी परिस्थिती रस्ता कठीण झाला की तीच बहीण भावाचा हात धरते.
लहानपणी भाऊ बहिणीला स्वतःच्या खाऊतला हिस्सा देतो. मोठेपणी बहीण भावाच्या खर्च भागवण्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवते. लहानपणी भाऊ म्हणतो, घाबरू नकोस मी आहे. आणि मोठेपणी बहीण त्याच भावाला सांगते, दादा तू घाबरू नकोस मी आहे. हेच त्या नात्याचं खरं सौंदर्य आहे. अमोलला त्या संकटातून बाहेर पडताना एक गोष्ट कायमची समजली. आपण आयुष्यात कितीही मोठे झालो, कितीही पैसा कमवला, कितीही मोठ्या पदावर पोचलो, तरी आपल्या आयुष्यात काही माणसं अशी असतात ज्यांच्यावर आपल्याला स्वतःला मजबूत दाखवण्याची गरज नसते. कारण त्यांना आपल्या चेहऱ्यापेक्षा आपल्या मनाची भाषा समजते. सईसाठी अमोल फक्त तिचा भाऊ नव्हता. तो तिच्या बालपणाचा पहिला मित्र, तिच्या दुःखाचा पहिला आधार, तिच्या आयुष्यातील असा माणूस होता ज्याच्यासाठी ती स्वतःच्या सुखाचा विचार न करता उभी राहू शकत होती. आणि अमोलसाठी सई फक्त त्याची बहीण नव्हती, ती त्याच्या आयुष्यातली ती व्यक्ती होती जिनं त्याला संकटात मदत करताना त्याचा स्वाभिमानही जपला आणि त्याला पुन्हा उभं राहण्याची ताकदही दिली. वर्ष उलटली. एक दिवस अमोल आणि सई पुन्हा त्या जुन्या गावात गेले. घर आता बंद होतं. अंगणातलं आंब्याचं झाड मात्र अजूनही उभं होतं. सईनं दादाला झाडाला हात लावला. दादा, आठवतंय तू मला इथे सायकल शिकवली होतीस? अमोल हसला. आणि तू 3दा पडली होतीस. सई म्हणाली, तू सोडलंस म्हणून. अमोल म्हणाला, मी सोडलं नव्हतं, पण मला वाटलं होतं. अमोल तिच्याकडे पाहून म्हणाला, मी तुला कधीच सोडलं नव्हतं. त्या दिवशी नाही आणि आयुष्यभरही नाही. सईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, मला माहीत आहे. दोघं काही क्षण शांत उभे राहिले. मग सई म्हणाली, दादा त्या जत्रेतली बाहुली आठवते? अमोल म्हणाला, अजूनही. खरंच? हो, मला दाखवशील नक्की. अमोलने मोबाईलमध्ये त्या बाहुलीचा फोटो काढून ठेवला होता. त्यानं फोटो सईला दाखवला. दोघांच्या डोळ्यात अश्रू आले. कारण ती बाहुली आता फक्त एक खेळणं राहिली नव्हती, ती त्यांच्या नात्याची साक्ष बनली होती. एका छोट्या मुलानं आपल्या बहिणीला दिलेल्या बाहुलीपासून सुरू झालेली कथा अनेक वर्षांनी एका मोठ्या भावाच्या संकटात बहिणीनं दिलेल्या आधारापर्यंत पोचली होती. अमोलने सईकडे पाहून म्हणाला, तुला आठवतंय ना, तू म्हणाली होतीस मोठी झाल्यावर मला मोठी भेट देशील? सई हसत म्हणाली, हो. अमोल म्हणाला, तू दिलीस काय? तुझी साथ. सई काहीच बोलली नाही. अमोल पुढे म्हणाला, पैशांनी माझं घर वाचवलंस, पण त्यापेक्षा मोठं काम केलंस, माझा आत्मविश्वास वाचवलास. सईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, दादा तू माझं बालपण जपलं होतंस, मी तुझं आयुष्य जपलं, एवढंच. अमोलने तिचा हात हातात घेतला. मग आपला हिशोब बराबर? सई हसली, कधीच नाही. का? कारण प्रेमाचा हिशोब कधीच बरोबर होत नाही. दोघं हसले. सूर्य मावळत होता. गावच्या आकाशात संध्याकाळचे रंग पसरत होते. त्या जुन्या घराच्या अंगणात 2 भावंड शांतपणे बसली होती. त्यांच्या आयुष्यात अनेक वादळं आली होती, अनेक स्वप्न पूर्ण झाली होती, काही अपूर्ण राहिली होती. आईवडील निघून गेले होते, बालपण मागे पडलं होतं, पण एक गोष्ट अजूनही तशीच होती, एकमेकांसाठी मनात असलेली जागा. अमोलने शेवटी सईला एकच प्रश्न विचारला, जर पुन्हा कधी माझ्यावर संकट आलं तर? सईने हसून उत्तर दिलं, यावेळी मला फोन आधी कर. अमोल म्हणाला, आणि जर मी फोन केला नाही तर? मी तरी शोधून देईन. अमोल म्हणाला, आणि जर तू संकटात असशील? सईनं त्याच्याकडे पाहिलं. अमोल म्हणाला, मला आधी सांग. सई हसली, पक्का. अमोलने तिचा हात घट्ट धरला, पक्का. त्या क्षणी दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. बालपणी दिलेली वचनं पुन्हा एकदा जिवंत झाली आणि त्या दिवसानंतर त्यांना कधीही एकमेकांपासून काही लपवावंसं वाटलं नाही. कारण त्यांना समजलं होतं की जगातली सर्वात मोठी श्रीमंती बँक खात्यात नसते, ती आपल्या माणसांच्या हृदयात असते. संकटाच्या वेळी पैसा संपतो, नोकरी जाते, घर विकण्याची वेळ येते, स्वप्न तुटतात. पण जर एक माणूस तुमच्या शेजारी उभा राहून म्हणत असेल, घाबरू नकोस मी आहे, तर तुम्ही अजूनही श्रीमंत असता. अमोलच्या आयुष्यात ती श्रीमंती सईच्या रूपानं होती. सईच्या आयुष्यात तिला दादा अमोल होता. त्यांच्या नात्याला मोठमोठ्या शब्दांची गरज नव्हती, कारण त्यांच्या आयुष्यानेच त्यांच्या प्रेमाची साक्ष दिली होती. लहानपणी एका चॉकलेटचा अर्धा तुकडा वाटून खाणाऱ्या 2 मुलांनी मोठेपणी एकमेकांचं दुःख वाटून घेतलं होतं. एका बाहुलीसाठी स्वतःचा खाऊ सोडणाऱ्या भावानं आयुष्यभर बहिणीची स्वप्न जपली होती. त्या भावाच्या आयुष्यात संकट आलं तेव्हा त्याची बहीण स्वतःच्या सुखाचा काही भाग सोडून त्याचं घर, त्याचा संसार, त्याचा आत्मविश्वास जपण्यासाठी उभी राहिली होती. म्हणूनच कदाचित भाऊ बहिणीचं नातं इतकं सुंदर असतं. ते नातं रक्तानं तयार होतं, आठवणींनी वाढतं, विश्वासाने मजबूत होतं आणि संकटात खरं सिद्ध होतं. अमोलला शेवटी एकच गोष्ट समजली, ज्याच्यासाठी आपण आयुष्यभर आधार बनून उभे राहतो, कधी ना कधी तोच माणूस आपल्यासाठी आधार बनून उभा राहतो. आणि सईला एकच समाधान होतं, तिनं लहानपणी दादाला दिलेलं वचन शेवटपर्यंत निभावलं होतं. त्या जुन्या घराच्या दाराला कुलूप लावताना अमोलनं मागे वळून पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. त्याने हळू आवाजात म्हटलं, आई तू काळजी करू नकोस, तुझी मुलं अजूनही एकमेकांसोबत आहेत. सईनं त्याचा हात पकडला. दादा चल. अमोल म्हणाला, हो. दोघे एकत्र पुढे निघाले. त्यांच्या मागे बालपण राहिलं होतं, पण त्यांच्या सोबत त्यांचं नातं होतं. आणि आयुष्य कितीही पुढे, त्या नात्याचा एकच आवाज त्यांच्या मनात कायम
घुमत राहणार होता. काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. आणि अशाच नवनवीन हृदयस्पर्शी आणि भावनिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तसेच तुम्ही ही कथा कोणत्या शहरातून ऐकत आहात ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. कथा पूर्ण ऐकलीत त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.